तर आम्ही इथं आलेलो असता ह्या बागेमध्ये, तर इकडे देखील बऱ्यापैकी आहे फूट, कणी पण आहे. हे बघा नाथखोळा. तर दुपारपर्यंत पूर्ण करायची आहे आपल्याला ही बाग. ये लगता है शादी में आया है, बोलता है कपड़ा खराब होगा. लानी थी ना तूने यार इधर। उसको बीच बीच में ऊपर चढ़ाओ ठाकुर, उसको भी ऊपर चढ़ाओ बीच बीच में. उसको, वो सलमान खान को. हाँ इमरान खान कहाँ चढ़ेगा यार। चढ़ाओ, चढ़ेगा क्या. हाँ बाजार में उसको कोई देखने को नहीं आने वाला है. जुगाड़ है वो, छुट्टी छुट्टी होने के बाद देखने का जुगाड़ बिगाड़. कौन कैसा आया कौन कैसा गया क्यों हाँ बाजार में कोई नहीं देखने का। किसानों भी क्या करना है, पता है कि दिहाड़ी मजदूरी करते हैं। बराबर. जेड़ा क्या बोला मालूम है ना, फांदी नहीं तोड़ने का. दिखाई दे रहा है ना, टूटा है नीचे किधर। नहीं, दिखाई दे रहा है ना बोल रहे. ये तो मेंढक का आँख लगाओ. हाँ मेढक का आँख लग जाएगा तो फिर मत बोलो, एक दिन तुम्हारी पकड़ के आँख लगा देंगे उससे। वो लगाने वाले हैं सेठ. सेठ ने बोला है बकरे की आँख लगाने का. चल भाई और तुम मना भी नहीं कर पाओगे। जो WWE में एक केन था ना, उसका था एक आँख बकरी का. किंग का इतना पैसा भी होना चाहिए यार। वो क्या, इधर से किसी का बकरी रहेगा, चुराओ, आँख निकालो, लेके जाओ, बस काम 25. फिर छोटी सी बात आपको होता नहीं है, क्या बोलने का अभी. बहुत झालं टाइमपास. कामं करूया आता पटापट पटापट, कारण आज ही बाग पूर्ण करायची आहे. बघा इथून ते त्या टोकापर्यंत आहे. इकडे 40 कलंब आहेत. तर सर्व कलंब ही अशी लागण आहे. सर्व कलमांना बऱ्यापैकी आहे नाथखोळा. तरी राहिली होती तर हिरडभरात पूर्ण करायची, आणि हिरडभरानंतर बाजार करायचा. आम्ही इथं 6 जण आहोत. 6 प्रत्येक दोघं टाकलेले आहोत. हे इथं 2 जण आहेत, ते तिथं, आणि त्या साईडला 2 जण, अशा आहेत सर्व. तर एका दादाने मला कमेंट केली होती. कमेंट ती अशी होती की, हां, तर तो दादा बोलत होता की गेल्या वर्षी आंबा सीझन जे आहे गेल्या वर्षीपेक्षा जास्त होईल की बऱ्यापैकी सीझन यंदा. तर कसं माहिती आहे दादा, सांगा असं झालं ना, तर यंदा कोणाकडेच आंबा नाही. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे काहीच नाही. तो माणसं काय फवारणी वगैरे 1-2 हात मारून, म्हणजे आत्ताच या महिन्यातले 1-2 हात मारून फवारणी करतोय आणि माणसांना परत रिटर्न पाठवतो. कारण आंबा नसल्यामुळे फुकटचं त्यांना पगार द्यायचा आहे. आणि ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे आहे बऱ्यापैकी किरकोळ आंबा. तर गेल्या वर्षीपेक्षा कम्पेअर करता येणार नाही की यंदाचे सीझन. यंदा हा आंबा कमी प्रमाणात आहे. पण पुढे ना मार्केट भाव, आंबा कमी असल्यामुळे मार्केट भावच जबरदस्त असणार आहे, हे बाकी नक्की. कारण आंबा ज्याच्याकडे आहे ना त्याच्याकडे तो यंदा बऱ्यापैकी होईल. ज्याच्याकडे नाही तो काय करणार, त्याचं पण नाविलाज आहे. कारण त्याचे फवारणीचेच पैसे वसूल होणार नाहीत, कारण आंबाच नाही. कारण जो मोहर आहे ना त्या मोहराला कणीच नाही, आणि पूर्ण काळाकूट झालेला आहे दवामुळे मोहर. असा आहे यंदाचा यावर्षीचा आंबा सीझन. आणि यंदा मार्केट भाव पण जबरदस्त होणार आहे, जबरदस्त. हे बघा, हा असा मोहर आहे, आणि कणी पण अशी आहे.
झोगर झोगर मोर फुललेलं फुलासारखा. क्या आम नहीं दिखाई दे रहा है तो निकाल दे पूरा मोवर. इधर का छोड़ा क्यों? इधर आम है, ये पन्नी का पूरा निकाल मोवर. हाँ तरी ह्या कलमावरती ह्या कलमावरती अशी 4 कलम आहेत मोठी मोठी. त्यांच्यावरती बऱ्यापैकी कणी आहे बघा. अशी एवढी आहे, बऱ्यापैकी आहे. तेवढेच मोहर तोडते, बाकीचे कलम हलवून घेते. इथे ह्या साईडला आहे, बऱ्यापैकी आहे कलम. तसं नाही नाही म्हणता येणार नाही. ट्विन्स अँड वन दाखवते तुम्हाला. हा बघा, हा पण हा इकडे ह्या साईडला आहे तो रायवळ, त्या साईडला आहे तो हापूस. रायवळी बघा कसा लागलाय तो. रायवळ हा असा प्रकार आहे, तो न फवारता सुद्धा भरघोस आंबा लागतो त्याला, कारण त्याला मार्केट नसतं त्याच्यामुळे रायवळला. तसा हापूसचा नाही. हापूसचा किती फवारणी करायचं, फवारणी करा तेव्हा कुठून तो आंबा असतो. तर एका दादाने मला कमेंट केली होती की तुमच्याकडे गडी आहेत ते कामगार आहेत ते कुठचे. तर आमच्याकडे नेपाळी पण आहेत आणि उत्तराखंडवाले पण आहेत. उत्तराखंड हे जे आहेत ते सर्व उत्तराखंडवाले आहेत. कामाला 1 नंबर माणसं आहेत उत्तराखंडवाले. कारण नेपाळी जेवढे कामचोरी असतात, कामचोर करतात म्हणजे कामाला. हां नेपाळी लोक हां ते तसे उत्तराखंडवाले नाही. उत्तराखंडवाले कामाला भारी माणसं आहेत. त्यांना आता 5 मिनिट पण रेस्ट नसते. 5 मिनिट कामाला 6:30 वाजता कामाला सुरुवात करतात, तेव्हा नेपाळी लोक उठतात, नाश्ता वगैरे करतात. तसंही नाही, असे आहेत आमच्याकडे माणसं. तर वाजलेत आता 12. 1-1.5 तासामध्ये पटापट आवरून घेऊया आणि जाऊया, जेवूया वगैरे आणि जाऊया बाजारला. कारण बाजारला पण जायचं आहे दुपारनंतरला. त्याच्यामुळे ही बाग पूर्ण करायची आहे आता नेमकंच आहे. तर बघता संध्याकाळचे वाजले 5:30 आपण पोचलो बाजाराला. तर इकडे भरतोय गुरुवार बाजार या साईडला. तर आपण काही बाजारात जात नाही, आपण इकडे लावली आहे गाडी. तर आता जे आपली माणसं येतील बाजार घेऊन, हळूहळू येतात, हळूहळू एक येतात. एकाला कोंबडी ठेवून गेला. हा इकडे समोर जे ऑटोवाले जात आहेत त्या साईडला आपला बाजार होतो, गुरुवार बाजार. सूर्यनारायण तरी खाली जाताना हळूहळू. काहीसं वातावरण असं दिसतं नाराजावरचं.